नमस्कार, मी ज्ञानेश्वर चिकणे। आज आहे 25 ऑगस्ट 2025। तर आपला हा पुढील अंदाज 30 ऑगस्ट पर्यंतचा आहे। या कालावधीमध्ये आपल्या राज्यामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये किंवा कोणत्या भागामध्ये पावसाची शक्यता आहे किंवा कोणत्या भागामध्ये पाऊसमान कमी राहील, आपल्या अंदाजामध्ये आपण अंदाज देणार आहोत। यामध्ये आज 25 ऑगस्ट आज विदर्भामध्ये पावसाची बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे। त्याचबरोबर अमरावती विभागामध्ये सुद्धा अमरावती, अकोला या जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे। आणि एकंदर जर पाहिलं तर मराठवाड्याच्या भागामध्ये सडाक्याच्या पावसाची शक्यता आहे। आज काय मोठ्या स्वरूपामध्ये पावसाची शक्यता नाही, पण पावसामध्ये आज मराठवाड्यामध्ये पण जे आपण 2-3-4 दिवसापासून पाऊसमान कमी झालेले होते मराठवाड्याचे, जे की पाऊस नव्हता काही भागामध्ये, समजा कमीच आपण म्हणू त्याला, तर त्या आज मात्र मराठवाड्यामध्ये सुद्धा थोड्याफार प्रमाणामध्ये काही भागामध्ये पावसामध्ये वाढ झालेली तुम्हाला पण दिसून येईल। सडाक्याच्या पद्धतीचा पाऊस किंवा 15-20 मिनिटाचा पाऊस अशा पद्धतीचा पाऊस पाहायला मिळेल व ढगाळ वातावरणामध्ये सुद्धा जास्त वाढ झालेली दिसून येईल। त्याचबरोबर पुणे विभागामध्ये सुद्धा आज पावसामध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये वाढ झालेली दिसून येईल। थोड्या प्रमाणामध्ये पुणे विभागामध्ये, त्यामध्ये सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर या भागामध्ये थोड्या प्रमाणामध्ये, आणि नाशिक विभागामध्ये जळगाव, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यामध्ये सुद्धा थोड्याफार प्रमाणामध्ये आज थोडी वाढ झालेली दिसून येईल पावसामध्ये। म्हणजेच जे की आपला पाऊस हा काही भागामध्ये पूर्णतः 3-4 दिवसापासून बंद होता, तो पाऊस काही भागामध्ये सडाक्या पद्धतीचा पाऊस, सरी पाऊस सुरू होण्याची शक्यता आहे। नगर जिल्ह्यामध्ये सुद्धा या सडाक्याच्या पावसाची शक्यता आहे। तर उद्या मात्र वातावरण पूर्णतः बदलणार आहे उद्यापासून। तर उद्यापासून मराठवाड्यामध्ये उद्यापासून बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे मराठवाड्यामध्ये। त्यामध्ये नांदेड, हिंगोली, परभणी या जिल्ह्यामध्ये सुरुवात होईल जास्त स्वरूपामध्ये पावसाची शक्यता। त्याचबरोबर लातूर, धाराशिव या भागामध्ये सुद्धा मराठवाड्यामध्ये पाऊस, एकंदर पाहिलं तर मराठवाड्यामध्ये उद्यापासून पावसाला सुरुवात होईल। छत्रपती संभाजीनगर, बीड या जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे। आणि उद्या जर पाहिलं तर नागपूर विभागामध्ये बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे। एकंदर पाहिलं तर नागपूर विभागामध्ये बऱ्याच ठिकाणी काही ठिकाणी जोरदार स्वरूपाची सुद्धा पावसाची शक्यता आहे नागपूरमध्ये। तर अमरावती विभागामध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी उद्या पावसाची शक्यता आहे। त्याचबरोबर म्हणजे अमरावती विभागामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे। त्याचबरोबर नाशिक विभागामध्ये सुद्धा उद्या जोरदार स्वरूपाच्या काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे। पुणे विभागामध्ये सुद्धा काही ठिकाणी पाऊस वाढणार आहे, त्यामध्ये सांगली, सातारा, कोकणामध्ये। तर उद्या हा 26 तारीख आहे, तर 27 तारखेला झडीचं स्वरूप असणार आहे। त्यामध्ये झडीचं स्वरूप महाराष्ट्रामध्ये जवळपास 70 ते 80% भूभागामध्ये झडीच्या स्वरूपामध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे 27 ऑगस्टला। ह्याच्या अगोदर पण मी तुम्हाला सांगितलं होतं 27 आणि 28 ऑगस्टला मात्र पाऊसमान वाढणार, त्यामध्ये जोरदार पाऊस पडणार। त्यामध्ये वडे नाल्याला सुद्धा पूर येईल इतका पाऊस पडण्याची शक्यता आहे। त्यामध्ये विदर्भामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे 27-28 तारखेला विदर्भामध्ये। आणि तर 2 दिवसामध्ये म्हणजे 27 आणि 28 तारखेला अमरावती विभागामध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी पावसाची, म्हणजे सर्वदूर बऱ्याच ठिकाणी म्हणण्यापेक्षा सर्वदूर पावसाची शक्यता आहे। त्या नागपूर विभाग, अमरावती विभागामध्ये सर्वदूर पाऊस पडणार आहे। त्यामध्ये जवळपास सर्वदूर म्हणतात, त्यामध्ये 95% भूभाग जर घेतला तरी तो सर्वदूर यामध्ये येत असतो। आणि नाशिक विभागामध्ये 27-28 तारखेला खूप मोठ्या प्रमाणामध्ये पावसाची शक्यता आहे नाशिक विभागामध्ये सुद्धा। मराठवाड्यामध्ये सुद्धा 27 आणि 28 तारखेला झडीचं स्वरूप असणार। त्यामध्ये मराठवाड्यामध्ये परत नांदेड जिल्ह्यामध्ये जे पाऊस जास्त मोठ्या स्वरूपामध्ये नुकसान पावसाने केली होती, नांदेड, हिंगोली या जिल्ह्यामध्ये परत अजून हा पाऊस येत आहे 27 आणि 28 तारखेचा। नांदेड, हिंगोली, परभणी या जिल्ह्यामध्ये जास्त स्वरूपामध्ये पावसाची शक्यता आहे। त्याचबरोबर लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा जास्त स्वरूपामध्ये पावसाची शक्यता आहे। धाराशिव जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे। बीड जिल्हा आणि जालना, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये सुद्धा झडीचं स्वरूप असण्याची शक्यता आहे। त्यामध्ये पण मराठवाड्यामध्ये एकंदर 2 दिवसामध्ये 27 आणि 28 तारखेला पण पावसाचं स्वरूप जे आहे ते थोड्याफार प्रमाणामध्ये कमी राहण्याची शक्यता आहे। त्यामध्ये ह्या भागामध्ये जो भाग आहे त्यामध्ये सोलापूरकडचा जो भाग आहे, म्हणजे धाराशिवचा काय भाग आहे, धाराशिवचा आणि बीडचा भाग आहे, त्या भागामध्ये दक्षिण साईड जे आहे त्यामध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये पावसाचं कमी राहू शकतो। पण एकंदर पाहिलं तर हिंगोली, नांदेड, परभणी आणि वाशिम, यवतमाळ, तसेच बुलढाणा, छत्रपती संभाजीनगर आणि जालना या जिल्ह्यामध्ये मात्र बऱ्याच ठिकाणी मेघगर्जनेसह जोरदार पावसाची पण शक्यता आहे। तर आता मुंबई, ठाणे या भागामध्ये सुद्धा 27-28 तारखेचा पाऊस आहे त्यामध्ये, आणि कोकणामध्ये सुद्धा जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे 27 आणि 28 तारखेला। तर एकंदर पाहिलं तर पुणे विभागामध्ये 27-28 तारखेला पण पावसाची शक्यता आहे। त्यामध्ये कोल्हापूर,
कोल्हापूर, सातारा, पुणे या जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. एकंदर जर पाहिजे तर 27-28 तारखेला, परत अजून 30 तारखेला, 29 आणि 30 तारीख, 29 आणि 30 तारखेला पावसाचं स्वरूप जे आहे त्यामध्ये इकडे कमी होत आहे. 29-30 तारखेला नाशिक विभागामध्ये पावसाचं स्वरूप जे आहे ते कमी होण्याची शक्यता आहे. काही भागामध्ये फक्त नगर जिल्ह्यामध्ये कमी होण्याची शक्यता आहे, पण एकच जर पाऊस ठरणं जे आहे पाऊस असा राहील इकडे सर्कल जे की मध्य प्रदेश आणि गुजरातच्या बॉर्डर तिकडे जाण्याची शक्यता आहे. त्यामध्ये पण जळगाव जिल्ह्यामध्ये सुद्धा 29-30 तारखेला जोरदार पावसाची शक्यता आहे. जळगाव, धुळे या भागामध्ये. आणि एकंदर पाहिलं तर मला कमेंट सतत येत आहेत की जळगाव, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यामध्ये पाऊस कमी आहे. तर काही भागामध्ये शेतकरी असलेले काही भागामध्ये पाऊस जे आहे ते कमी, पहिल्यापासून जे कमतरता पावसाची त्या भागामध्ये कमीच राहिलेला आहे. आणि काही भाग पहिल्यापासून ज्या भागामध्ये पाऊस जास्त आहे त्याच भागामध्ये पाऊस पडत आहे. एकच जर ह्या वर्षी निसर्गाचं स्वरूप जे पाहिलं तर आपल्याला खूप विभिन्न पाहायला मिळालं आहे की ज्या भागामध्ये खूप मोठ्या स्वरूपामध्ये पाऊस पडत होता त्याच भागामध्ये जास्त स्वरूपामध्ये पाऊस पडत गेलेला आहे. पावसाचं असमान वितरण झालेलं आहे, त्यामुळे आपल्या शेतकरीला सुद्धा थोड्याफार प्रमाणामध्ये त्रस्त झालेले आहेत. पण ह्या वेळेस थोडाफार त्या तिथलच्या शेतकऱ्यांना थोडाफार दिलासा मिळू शकतो. ज्या भागामध्ये कमी पाऊस आहे त्या भागामध्ये पाऊस पडू शकतो एकंदर अंदाजामध्ये पाहिजे तर. आणि ह्या 29-30 ऑगस्टला सुद्धा बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे. नागपूर, अमरावती, परभणी, मराठवाडा या विभागामध्ये पावसाची शक्यता आहे. फक्त 29 आणि 30 तारखेला पाऊसमान कमी होणार आहे. त्यामध्ये सोलापूर, धाराशिव, पुणे, सातारा, सांगली आणि अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये, मुंबई, ठाणे या भागामध्ये 29-30 तारखेला पावसाची कमी राहण्याची शक्यता आहे. पण एकच जर पाहिजे तर 30 तारखेपर्यंत राज्यामध्ये पावसाचे वातावरण आहे. तर आपल्या चॅनलला तुम्ही जर सबस्क्राईब केले नसेल तर शेतकरी तुम्ही सबस्क्राईब करा, जेणेकरून आपले अंदाज आहे ते अचूक असतात व संपूर्ण आपण राज्याचे अंदाज घेत असतो. त्यामध्ये पूर्ण विभागावाईज विभाग तर घेतच असतो, पण त्यामध्ये कोणत्या जिल्ह्यातील कोणत्या भागामध्ये पाऊस कमी पडणार किंवा अधिक पडणार हे पण आपण सांगत असतो, त्यामध्ये अंदाज येत असतो. आणि तो नुसतं सांगणं महत्त्वाचा नाही, त्यामध्ये तो अंदाज अचूक उतरणं तितकंच महत्त्वाचं असतं. त्यामध्ये आपला अंदाज जो आहे त्यामध्ये आपला अंदाज जवळपास 90% अंदाज हा अचूक उतरतात. म्हणूनच तुम्हाला म्हणतो मी, आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला अचूक हवामान अंदाज कळेल. धन्यवाद.